विरोधी पक्षात तुम्ही दोघे आहेत, देवदत्त निकम आहेत आणि तुम्ही आहेत. याच्यामुळं सत्ताधाऱ्यांचं फावून असं वाटत नाही का तुम्हाला? आम्हाला एक लक्षात घ्या, आम्हाला राजकारणाचं काही घेणं नाही. सत्ताधार नाही तरी सत्ताधाऱ्यांनी यांचे पक्षाचे तुकडे तुकडे करून टाकले. काय ठेवलं यांचं? हे सगळे लाचार जाऊन तिथं जाऊन बसले त्यांच्या मांडीवर. मला सांगा, तुमच्या पक्षाचे नाही झाले का तुकडे? मग तुमच्या आम्ही कोणाला पाठिंबा दिला? नाही, तुमच्या पक्षात सदाभाऊ खोत कोणामध्ये होते पहिले? त्याला आम्ही आमच्यातून हाकलून दिला. तो लाचार झाला, त्याला आम्ही किंमतच देत नाही ना. आम्ही त्याच्याशी संबंधच तोडले. तो मांडीवच दिला आम्ही त्यांच्या. त्याला आमदारकी दिली, तो लाचार झाला गेला. आम्हाला काय करायचं त्याच्याशी? काय आमचा संबंध आहे? आम्ही संबंध ठेवत नाही अशा लोकांशी. जे बेईमान झाले त्याच्याशी आमचे संबंध तुटले. तसं मला सांगा, राष्ट्रवादीचे 2 तुकडे करून टाकले भाजपनी, शिवसेनेचे 2 तुकडे करून टाकले. भाजपचं राजकारण कशा पद्धतीने चाललंय हे बघा. विरोधी पक्ष नेस्तनाबूत करून टाकलाय त्यांनी सगळा. आणि आजही काय परिस्थिती आहे राज्यामध्ये, देशामध्ये? लोकशाही संपुष्टात आलेली आहे. आणि मला सांगा, तुमचे जर लोक एवढे प्रामाणिक आहेत तर ते फुटतात कसे काय? आणि नंतरही तुम्ही महानगरपालिकेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, पुण्याला, पिंपरी चिंचवडला, इथं आंबेगाव तालुका सोडलं तर बाकी सगळीकडे घड्याळाचा प्रचार. अरे ही नाटकं काय आहेत तुमची? आणि इथं शिवसेनेत येतेच कोण निष्ठावंत कोण गद्दार हेच आम्हाला कळणार. अरे आम्ही आमच्या जागेवर आहे. आम्हाला मी म्हणतो काही मतं पडली ती आमची प्रामाणिक मतं होती. लक्षात घ्या, इमानदारीची मतं होती. ज्यांचं आमच्यावर प्रेम होतं त्यांनी दिली. तुम्ही 3-3, 4-4 पक्ष एकत्र येणार, पैशावाले मोठे मोठे उमेदवार देणार आणि तरी सुद्धा लोकांनी तुम्हाला धूळ चारली. म्हणजे विरोधी पक्षाचं वाटोळं झालेलंच आहे. आमच्यामुळं काय होणार आहे? आणि त्यांना जर एवढं वाटोळं होऊ नये, जर अवदासा सुचत असेल त्यांना, जर माणसं, मी परत एकदा मुद्द्यावर येतो, एक लक्षात घ्या, जो नेतृत्व करतो पुढं त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना, घरातल्या कुटुंब प्रमुखांनी सगळ्यांना समान चांगली वागणूक द्यायला शिका. सगळ्यांची चांगलं वागा. माझं सोडावं, मी संघटनेचा माणूस आहे, माझा तुमचा काही संबंध नाही. पण तुमची माणसं तरी तुमच्या बरोबर आहेत का? किती माणसं तुम्हाला सोडून गेली त्याचं आत्मपरीक्षण करा. मी दामोदर घोडेंचं उदाहरण दिलं, पूजा वळसेंचं दिलं, अनेक किती लोकांची नावं घेऊ. मला सांगा, अगदी त्या पाबळचं, मला त्या कार्यकर्त्याचं नाव आठवत नाही, मला सांगा, अनेक लोकांची नावं मी सांगेन की ती लोक विधानसभेला तुमच्या बरोबर होती. अगदी मावळातल्याही मला बऱ्याच कार्यकर्त्यांचे फोन आले. तुम्हाला मी सांगतो तिथं सुद्धा काय परिस्थिती झाली. मला सांगा, तुम्ही फक्त लोकांचा वापर करता आणि फेकून देता. तुम्हाला सत्ताधारी राष्ट्रवादीची काही फूस आहे का अशी चर्चा आहे बा इथं तालुक्यामध्ये? आता कसं असतं माहिती का, असं आम्ही परखडपणानं काही गोष्टी बोललं का मग नक्की मॅनेज झाला, याला कोणीतरी फूस दिली, याला काहीतरी पैसे आले, आमका आलं. अशी कुत्री कितीही भुकली तर त्या कुत्र्यांना मी तुकडा टाकीत नसतो. तुम्ही कवरही बोंबला, मला फरक पडत नसतो. प्रभाकर बांगर काय आहे हे मी आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे. आणि राहिला प्रश्न, जर मी तुमच्याकडून काही घेतलं तर मी तुमच्या खाली काढणार आहे. तुम्ही सांगाल ते मला तुमचं ऐकावं लागेल. ही साधी गोष्ट आहे. एखाद्याला मजुरीने बोलवलं कामाला तरी दिवसभर मालकाचं ऐकावं लागत, कारण त्याला रोज घ्यायचं 300-500 रुपये. तसं मी कोणाच्या तुकड्यावर जागणारा माणूस नाहीये, लक्षात घ्या, फेकलेल्या. त्यामुळं उद्या तुम्ही सांगा, माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. उद्याही कोणाच्याही विरोधात भूमिका घ्यायची या पाकड्याची तयारी. फक्त मला चुकीत सापडू द्या, मग कोणी असू देतो, त्याला सुट्टी नाही. हे लक्षात ठेवा. कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या. वेळ आल्यानंतर ज्याला त्याला उत्तर दिलं जाईल आणि ते कृतीतून उत्तर दिलं जाईल. मी कोण काय भुगतं त्याच्याकडे लक्ष द्यायला मला टाइम नाहीये. तुम्ही असेच बोंबलत बसा, मला काही फरक पडणार नाही. मी तुम्हाला दाखवून देईन येणाऱ्या काळामध्ये. मग समोर वळसे पाटील साहेब जरी असले, शिवाजीराव आढळराव असले, देवदत्त असू द्या, किंवा अजून कुठल्याही पक्षाचे असू दे, भाजप असू, कोणी असू, कुठलाही पक्ष असू, आम्ही कोणाला सोडणार नाही. शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी आम्ही कोणाशी संघर्ष करायला तयार आहोत. आमची बांधिलकी ही शेतकरी, कष्टकरी, प्रामाणिक, गोरगरीब माणसाशी आहे आणि ती कायम राहील. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं.